नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे सिद्धार्थ परीट. तर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. हे एक प्राचीन मंदिर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहात. व्हिडिओच्या एंडपर्यंत नक्कीच राहा. नमस्कार मित्रांनो, अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बरूरमधील महादेव मंदिर पाहणार आहोत. बाहेरून आधुनिक आहे पण आतून एकदम प्राचीन मंदिर आहे. तर चला मग व्हिडिओ सुरू करूयात. आज आपल्यासोबत आणवेकर सर पण आलेले आहेत आणि गावातले काही समाजसेवक पण आहेत. तर चला मग सुरू करूयात व्हिडिओ. सोलापूर तालुक्यातील बरूर येथे आपण आज आलेलो आहोत. बरूरमध्ये भीमा नदी वाहते आणि या भीमा नदीच्या अगदी जवळ सुंदर असे हे महादेव मंदिर आहे. तर ते मंदिर अनेक वर्ष मंदिराच्या जाळेमध्ये प्रवेश मोकळा होता, परंतु मंदिराचा बाह्य भाग हा संपूर्ण मातीनं झाकलेला होता. तुम्हाला सर्वांना माहितीच असेल की रजाकांच्या काळामध्ये मंदिर सुरक्षित राहावं म्हणून अनेक गावाची मंदिरं गावावर आलेल्या संकटाच्या वेळेला मातीमध्ये झाकून ठेवलेली होती आणि काही वेळेला नदीवर जवळ असल्यामुळं पुराच्या ह्याच्यामध्ये झाकली पण गेलेली मंदिरं होती. तर तशातलाच हा एक मंदिराचा भाग आहे आणि मंदिर आतमध्ये चांगल्या सुस्थितीमध्ये आहे. तर त्या मंदिर आपण आतनं पाहणार आहोत. माझं नाव मनकोपा आप्पासाहेब पाटील, राहणार बरूर. नदीकाठी आमचं महादेव मंदिर आहे. प्राचीनपासून हे मंदिर आहे. भीमा नदी आमचं जवळच आहे. आता बांधकाम चालू आहे. पूर्वी कसं होतं, सगळं झाकलेलं होतं, ते आम्ही ओपन करलं. सगळं बांधकाम करून घ्यायचं आहे. 6 महिन्यापासून बांधकाम चालू आहे. 2 महिन्यात अजून बांधकाम करायचं आहे. उत्सव वगैरे कधी असतं इथं मंदिरामध्ये? श्रावणमध्ये एक चालते. महाशिवरात्री पण एकदम भरभराट चालते. अच्छा, चालेल. आमचं कसं श्रावणमध्ये सप्ताह म्हणून एक असतं. दरवर्षी आम्ही करतो. त्यावेळी भरपूर लोक येतात. अच्छा, दर्शनासाठी आम्ही पालखी घेऊन गावात फिरून जातो. ओके, चला आम्हाला थोडंसं मंदिर दाखवा. चला. प्राचीन पूर्वीपासून आहे सगळं. हे त्रिकुटेश्वर मंदिर असावं ना सर? त्रिकुटेश्वर मंदिर. ओके, तर इथं एक गर्भगृह असायचं पूर्वी आणि या बाजूला भांडे गिंडे ठेवलेत. अच्छा, पण ते पण एक गर्भगृह होता आधीचा. ओके, तर आता हे मुख्य गर्भगृह आहे. तर चला दर्शन घेऊयात. तर मित्रांनो, मंदिराच्या बाहेरून हे असं दिसतं आपल्याला एंट्रन्स वगैरे. तर आधुनिक बांधकाम वगैरे आहे जे आपण पाहत आहात. तर आतमध्ये आल्यानंतर हे सभामंडप असं नव्यानं दिसत आहे. तर आता आपण आत जाऊन मंदिर कसं आहे हे पाहूयात. ऑलरेडी आपण आधीच्या क्लिपमध्ये पाहिलंच असाल, तर इथं पण पहा. हे मुख्य व्हिडिओ मी घेतलं होतं जेणेकरून नंतरनं व्हिडिओमध्ये ॲड करता येईल छोटे छोटे डिटेल्ससोबत. तर मित्रांनो, जर का असे मंदिर आपल्या गावात जर असतील तर मला कमेंट करून सांगा. व्हॉट्सअप माझं नंबर दिलेला आहे व्हॉट्सअपचं व्हिडिओच्या एंडमध्ये. तर तुम्ही मला डिरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता. फक्त सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर कुठंही पूर्ण भारतभरामध्ये जर का आपण असे मंदिरं पाहिले असतील तर मला नक्कीच सांगा, जेणेकरून मी तिथं पोचून आपल्यासाठी एक छोटासा व्हिडिओ असा बनवून ठेवेन. हे प्राचीन संपत्ती आहे आपली. जे मंदिरं जे पाहतायत आपण, हे असे नवीन जर का बांधायला गेले तर असे मिळत नाहीत आता. आणि रंगरंगोटीचं काम शक्यतो तर मंदिरमध्ये करूच नकात. त्याचं ओरिजिनल लुक जे आहे ते निघून जात आहे. तर हे पिलर्स वगैरे बघू शकता आपण. कित्येक मंदिरं एकसारखेच आहेत पण वेगवेगळ्या जागेवर आहेत आणि त्यांचं वेगवेगळं मान आहे. ज्या त्या गावामध्ये लोक त्यांना पूजतात. मग आपण पण तिथं जाऊन मस्त असं दर्शन घेत असतो आणि व्हिडिओ बनवत असतो. तर इथंही बघू शकता आपण ग्रामस्थ लोक येऊन दर्शन घेत आहेत. मॅक्झिमम सोमवारचंच मी बाहेर पडत असतो आणि त्यावेळेस सोमवारी मला महादेवाचं मंदिर मिळतंच कुठं ना कुठल्या गावामध्ये गेल्यानंतर. आणि देवकोष्णामध्ये असं श्री गणेशजीची मूर्ती होती. हे सीलिंग वगैरे बघू शकता आपण. आणि नव्यानं काही डागडुजी पण केलेले असतात किंवा नवीन गेट्स बसवलेले असतात मंदिराला. टाईल्स वगैरे घालण्यात आलेले असतात.
पण जे ओरिजिनल आहे ते ओरिजिनल गोष्टी मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न करत असतो. आता इथंच बघा तुम्ही, गाभाऱ्यामध्ये आतनं असे टाईल्स वगैरे लावण्यात आलेले आहेत. तर जे ओरिजिनलिटी होती ते तर निघून गेली आहे, पण हे प्राचीन मंदिर तितकंच प्राचीन आहे पहिल्याच्या काळात मध्ये जसं होतं तसं. आणि आताही महादेवजी आपल्याला इथं दर्शन देत आहेत. कित्येक वर्षापासून इथं असतील, कोणाला ही कल्पना नाही आहे, पण आहे. आणि अशीच मंदिरं मी शोधत असतो, दर्शन घेत असतो जाऊन. त्यात मला वेगळंच एक सुख मिळतं जाऊन व्हिडिओ वगैरे बनवून अपलोड करण्यामध्ये. इथे नंदीजी पण आहेत, बघू शकता आपण. आणि सोबत कॅमेरा, मोबाईल, गोप्रो असे वेगवेगळे मी गॅजेट्सनी शूट करत असतो. पण हे सध्या तर असंच मी कव्हरेज करायचं म्हणून करत आहे. आता इथून पुढून जे काही मी नवीन व्हिडिओज रेकॉर्ड करेन ते थोडंसं वेगळ्या पॅटर्नने करेन, जेणेकरून तुम्हालाही बघायला मजा येईल व्हिडिओजला. हे तर मी कॅज्युअली जसं मी दर्शन घेण्यासाठी जात असतो, फिरण्यासाठी जात असतो, वेळेत वेळ काढून हा असा एक छोटासा व्हिडिओ मी बनवत असतो दरवेळेस. म्हणून यात सिनेमॅटिक किंवा असं तुम्हाला काय बघायला मिळत नाही. जे काही नॉर्मली लोक रेकॉर्ड करतात सेम तसंच हा रेकॉर्ड आपल्याला दिसून येतो रेकॉर्ड केल्यानंतरही. तर हे बाहेरच्या बाजूनं जे आहे भीमा नदी दिसते आपल्याला, आणि भीमा नदीच्या काठेवरतीच हे मंदिर बसलेलं आहे जे आपण पाहताय. नदीला पाणी देखील बघा किती गच्च भरलेली आहे नदी. आणि असे कित्येक व्हिडिओज माझ्याकडे अजून पण आहेत जे मी अजून अपलोड केलेले नाही आहेत. जेव्हा मी हे सगळे व्हिडिओ अपलोड करून होतील तेव्हा आपले जे नवीन व्हिडिओज येतील ते जरा तुम्हाला लक्षात येणार की आत्ता ह्यांनी नवीन वेगळ्या पॅटर्ननी व्हिडिओ बनवला आणि हे रेग्युलर व्हिडिओज बनवत आहे असं समजून येईल तुम्हाला. आणि इथं मंदिराच्या बॅकसाईडला आलो आहोत आपण, तर ह्याची पण थोडक्यात माहिती घेऊयात. हे त्रिकुटेश्वर मंदिर आहे आणि मागच्या बाजूनं 3 गाभारे व्यवस्थित दिसून येतात, आतून हे दिसून येत नव्हतं. तर आपल्याला आता नितीनजी थोडीशी माहिती देतील, ते आपण ऐकूयात. आता आपण मंदिराच्या मागील भागात आहोत. तर तुम्ही बघू शकता की मागच्या साईडनं जर येऊन बघितलं तर मंदिराचं त्रिकुटेश्वर मंदिर म्हणजे 3 गर्भगृह असलेलं मंदिर स्पष्ट दिसतं. आणि ही जी जुनी तटबंदी आहे तर ही पूर्वीचीच आहे. आणि याच्या परिसरामध्ये संपूर्ण हा भाग मातीनं झाकलेला होता. ग्रामस्थ सगळ्यांच्या पुढाकारानं आता ते माती काढलेली आहे आणि मूळ मंदिर जसं आहे तसं ठेवण्यात येणार आहे. तुम्ही बघू शकता की नक्षत्राकृती सुंदर असं हे महादेव मंदिर बाहेरनं दिसतं. तर आता आपण जवळ जाऊन पाहूयात. तर मित्रांनो, हे जे आहे पाहताय आपण, हे पहिलं गर्भगृह, हे दुसरा गर्भगृह आहे. आणि त्या साईडला एक गर्भगृह आहे जिथं मी आता चालत चाललो आहे. इथं ऑलमोस्ट रिन्युएशनचं काम सुरू आहे. तर ह्याच बाजूला जे आपल्याला दिसतंय ते तिसरं गर्भगृह आहे. हे बाहेरनंच पाहिल्यानंतरनं आपल्याला स्पष्टपणे दिसतं, आतून नाही दिसत. तर हे असं मंदिर आहे. तर मित्रांनो, हा वाला व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा. तर चला भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, मी फोटोग्राफर आहे. फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीचे सगळे सर्व्हिसेस देत असतो. जर का आपल्याला कोणतेही कार्यासाठी जसं की लग्न, कॉन्फरन्स, सेमिनार यासाठी जर का फोटोग्राफर किंवा व्हिडिओग्राफर पाहिजे असेल तर तुम्ही मला संपर्क करू शकता. सर्व्हिस ऑल ओव्हर भारत.